हॅलो, कसे आहात सगळे? दिस इज माय फर्स्ट एव्हर व्लॉग ऑन यूट्यूब. या व्लॉगमध्ये मी सीशेल्सच्या ट्रिपबद्दल माहिती देणार आहे. ही ट्रिप खूप जुनी असून माझ्या हनीमूनची ट्रिप आहे. तर आम्ही मुंबईला बोर्डिंग इमिग्रेशन फॉर्मॅलिटीज करून फ्लाईट बोर्ड करत आहोत. ही फ्लाईट साधारण 5:15ची सकाळची फ्लाईट असते. मुंबईवरून सीशेल्सला फ्लाईट्सची फ्रिक्वेन्सी फारच कमी आहे. युजली या फ्लाईट्स वीकेंड्सला ऑपरेट होतात, फ्रायडे टू संडे, आणि सकाळच्याच असतात. तुम्हाला डायरेक्ट फ्लाईट्स असतील. 3-3.5 तासाचा प्रवास असतो, कुठेही हॉल्ट न घेता. आता आम्ही बोर्ड केलेली आहे फ्लाईट आणि हे आहोत आम्ही. खूप एक्सायटेड आहोत या ट्रिपसाठी. हाय, बाहेरचा ब्युटिफुल व्ह्यू तुम्ही बघू शकता. सकाळ झालेली आहे. क्लाउड्स खरंच खूप मस्त दिसत आहे. इवन पाणी पण बघा. हे खाली तुम्ही बघाल की छोटे छोटे आयलंड्स तुम्हाला दिसतील. व्ह्यू खरंच खूप छान आहे. आता आम्ही माहे एअरपोर्टला लँड केलेला आहे. माहे ही एक सिटी आहे जी सीशेल्सची कॅपिटल सिटी आहे. तिकडे आम्ही लँड केलेला आहे. हा आहे त्याचा एअरपोर्ट. खूप लहान आहे बट खूप सुंदर आहे. तुम्हाला दिसेल त्या बाजूला मस्त असे हिरवेगार डोंगर आहेत. इथे सगळ्या फ्लाईट्स लँड होतात. इथून तुम्हाला आतमध्ये जावं लागतं. आणि हा आहे अनिकेत. तुम्हाला माहीत आहे की नाही मला नाही माहिती. हा माझा नवरा आहे अनिकेत. सो बेसिकली अगोदरच्या शॉर्ट्स किंवा व्हिडिओजमध्ये कधी तो दिसला नाही, बट ॲज हा व्लॉगिंग व्हिडिओ आहे तर मे बी तुम्हाला पुढच्या व्लॉग्समध्ये पण तो दिसेल. आता आम्ही आज जात आहोत काही इमिग्रेशन छोट्या मोठ्या फॉर्मॅलिटीज करण्यासाठी. सो सीशेल्सला जाण्यासाठी तुम्हाला विजाची रिक्वायरमेंट नाही आहे. ई विजा लागतो. त्यासाठी तुम्ही ऑनलाईन अप्लाय करू शकता आणि तो अराउंड 48-72 आवर्समध्ये तुम्हाला मिळून जातो. त्यासाठी काही एवढी अशी त्रासदायक प्रोसिजर नाही आहे. आणि तुम्हाला जर एक जिस्ट द्यायची सीशेल्सबद्दल, तर सीशेल्समध्ये 3 इम्पॉर्टंट आयलँड्स आहेत. ते आहे माहे, प्रालिन आणि लादिक. तर हे आहे माहे आणि आम्हाला ॲक्च्युली जायचं आहे प्रालिनला, कारण आमचे पहिले 2-3 दिवस आम्ही प्रालिनला राहणार आहोत. आम्ही 3ही आयलँड्स कवर केलेले आहेत. सो इकडे तुम्हाला एका आयलँडवरून दुसऱ्या आयलँडवरती जर जायचं असेल तर इकडे तुम्हाला फेरीने म्हणजे बोटीने तुम्ही आरामात प्रवास करू शकता. हा खूप चांगला एक हे आहे की तुम्ही बोटीने प्रवास करू शकता. ही सिटी आहे म्हणून तुम्हाला दिसेल की इकडे फारसं एका सिटीसारखंच आहे. बस स्टॉप्स आहेत, छोटे छोटे शोरूम्स आहेत, बिल्डिंग्स आहेत किंवा छोट्या मोठ्या फॅक्टरीज पण तुम्हाला दिसतील. सो कसं एक सिटी असतं तसंच हे माहे सिटी आहे. आणि एअरपोर्टवरनं पोर्टवरती जाण्यासाठी साधारणपणे 30-45 मिनिट्स लागतात. तिकडनं आम्ही ऑलरेडी फेरीचे बुकिंग्स केलेले आहेत जे आम्हाला प्रालिनला सोडणार आहे. तर आता आम्ही बोट केलेला आहे बोटीत आणि तुम्ही बघू शकाल पाणी इतकं मस्त निळं आहे. मस्त वाटत होतं. तर या फेरी बोट्समध्ये ना 2 टाईपच्या सीटिंग आहेत. एक वरती जिथे तुम्ही म्हणजे असं काहीही नाही आहे, ओपन डोर सिटिंग आपण म्हणू शकता. आणि हे आहे आतलं जे की AC मध्ये आहे. आम्ही मुद्दाम इथलं घेतलं कारण बाहेर असं ऑलरेडी आम्ही फिरत आहोत. थोडं थंड होण्यासाठी आम्ही ॲक्च्युली AC मध्ये बसलो आहोत. हे त्या आम्ही पोचलो प्रालिन पोर्टवरती. सो प्रालिन पोर्टवरती आमचा स्टे 2-3 दिवसाचा आहे. ही ट्रिप ॲक्च्युली 6-7 दिवसांची आहे आणि एव्हरी 2-3 डेज एका आयलँडला आम्ही कवर केलेले आहेत. सो हा आहे पोर्ट. बाहेरून असा दिसतो. ती आहे फेरी. सो बेसिकली जेव्हा तुम्ही फेरीमधनं ट्रॅव्हल करता तेव्हा तुम्हाला तुमची लगेज तिकडे द्यावी लागते. तुम्ही लगेज घेऊन ट्रॅव्हल नाही करू शकत. तर लोक तिकडे वाट बघत आहेत त्यांच्या लगेजची. आणि पाठीमागे ते आहे इथलं पार्किंग. तिकडे बसेस आहेत, टुरिस्ट बसेस आहेत, कॅब्स. सगळे लोक वाट बघत आहेत त्यांच्या गेस्टची येण्याची. आणि हे आहेत डोंगर, इतके मस्त दिसत आहेत. जरी मे महिना आहे, उन्हाळा आहे, बट खरंच इतकं गरम नाही होत आहे. त्यांचा वेदर खरंच खूप प्लेझंट आहे. तो ॲक्च्युली राईट टाईम आहे तिकडे ट्रॅव्हल करण्याचा. तर आहे प्रालिन आयलँड. तुम्ही बघू शकाल हा माहेच्या कम्पॅरिझनमध्ये थोडा डिफरंट आहे कारण
तिकडे छोटी छोटी घरं आहेत, विलाज टाईप आहेत. अशी मोठी मोठी बिल्डिंग तुम्हाला नाही दिसणार. हे आम्हाला पोर्टवरनं आमचं हॉटेल जवळपास 30-40 मिनिट्सचा रस्ता होता आणि हा असाच रस्ता होता, छोटे छोटे घर, आणि हे असं साईडला बीच. हा बीचचा व्ह्यू आमच्या हॉटेलच्या बाल्कनीमधनं दिसत होता. इतकं मस्त दिसत होतं. हे जे बीचचं पाणी आणि आकाशाचं कलर इतका मॅचिंग आहे, इतकं मस्त दिसत होतं. आणि हा आहे आमचा विला. त्याचं नाव आहे ला पेटिट मेझॉन. मस्त असे विलास आहेत छोटे छोटे इकडे. आणि इकडचा स्टाफ ॲक्च्युली खूप खूप हेल्पफुल आहे. जरी तुम्हाला काही त्यांच्याकडनं हवं असेल, काही माहिती हवी असेल, तर ते लोकांना सगळ्याची माहिती आहे आणि ते लोक खूप हेल्पफुल आहेत. तुम्हाला ते नक्कीच गाईड करतील. सो या विला या हॉटेलमध्ये पर्टिक्युलरली असं काही कॉन्सियर्ज नव्हतं, जिथे की तुम्ही काहीतरी डेस्क वर्क या तुमचे काही फॉर्मॅलिटीज आहेत ते करू शकाल. तर म्हणून त्या लोकांनी आम्हाला इकडे कम्फर्टेबल व्हा असं सांगितलं, जे की आम्ही आमचे जे काही फॉर्मॅलिटीज बाकी आहेत ते इकडे बसून आम्ही कम्प्लीट करू शकतो. सो बेसिकली ती म्हणाली आम्ही जे काय आहे घेऊन येते पेपर्स, तोपर्यंत ॲज युजल आम्ही आमचा टाईमपास करत आहोत. तुम्ही बघू शकाल की आजूबाजूला इतकं मस्त हिरवगार आहे. ते प्रॉपर्टी खरंच खूप मस्त होती. म्हणजे फारसे असे लोक पण नव्हती तिकडे. एकदम मस्त शांतता होती आणि मेन म्हणजे क्लायमेट तिकडचा खरंच खूप छान होता. इतकं असं गरम नव्हतं तिकडे. आणि तुम्ही बघू शकाल आता त्या साईडला तिकडे विलाज आहेत, हे ते हिरवगार. त्या पाठीमागे इवन स्विमिंग पूल पण आहे. आम्ही काही स्विमिंग करायला गेलो नव्हतो, कारण बीच आहे तर कशाला स्विमिंग पूल. हे आहे एंट्रन्स, विलाचं एंट्रन्स आहे. आणि मी जे सांगत होती अगोदर, ती बीच आहे त्या साईडला. तिकडचा बीचवरचा पण एंट्रन्स मी नक्की तुम्हाला दाखवेन. इतका मस्त आहे. पुढच्या येणाऱ्या व्लॉग्समध्ये मी तुम्हाला ते सगळी माहिती पण नक्की देईन. हे आहे आमचे विला, जे वरती तुम्ही बघितलं त्या साईडला, राईट हँड साईडला. तिकडची आमची स्टे आहे. सो हे आहे आमचं रूम. आम्ही तयार झालेलो आहोत. मी काय रूम टूर नाही घेतली. मला माहीत नव्हतं मी काय व्लॉगिंग करणार आहे. सो बेसिकली आम्ही तयार झालो. तिकडचा इश्यू एक हा होता की आम्ही आफ्टरनूनला चेक इन करून त्यांचा लंचची टाईम झालेली होती. त्यांच्याकडे काहीच नव्हतं. सो आम्ही इतकं ट्रॅव्हल करून खूप भूक लागलेली. सो तिने आम्हाला सांगितलं की बाजूला तुम्हाला जवळपास मिळून जाईल. सो ॲज युजल आम्ही निघालेलो आहोत तयार होऊन. आम्हाला माहीत नाही आहे, जस्ट गुगलवरती मॅप टाकून आम्ही निघालेलो आहोत चालत चालत काहीतरी शोधायला. मी हॉटेलची नाव, त्याचं लिंक, इवन आम्ही जे फेरीज आम्ही घेतलेल्या होत्या, जिथनं आम्ही बुकिंग केलं आहे त्याची लिंक, मी सगळं तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये नक्की मेन्शन करेन. तुम्हाला नक्कीच ते खूप हेल्प करेल की तुम्हीही सीशेल्सची ट्रिप प्लॅन करू शकाल येत्या टाईममध्ये. हा आहे समोरचा बीच, तुम्ही बघू शकाल. तिकडचं पाणी खूप क्लिअर आहे. पाणी तिकडे वरती खाली होत असतं. आणि हाय अनिकेत, ॲज युजल एक्साइटेड. आणि तुम्ही बघू शकाल समोरच आमची बाल्कनी आहे. तिकडनं हा बीचचा व्ह्यू इतका सुंदर दिसत आहे आम्हाला. आजूबाजूचा परिसर पण तुम्ही बघत असाल, खूप स्वच्छ आहे. तिकडे अजिबात घाण नाही आहे. जर तुम्हाला आयलंडवरतीच एक जागेपासून दुसऱ्या जागेवर तुम्हाला जर ट्रॅव्हल करायचं असेल, तर तुम्ही हॉटेल्सच्या रेंटेड व्हेकल्स असतात, कॅब्स असतात, किंवा इवन तुम्ही बसेसने ट्रॅव्हल करून जाऊ शकता. तुम्हाला मी दाखवते की इथले बस स्टॉप्स आहेत. असे बस स्टॉप्स आहेत जिथे जाऊन तुम्ही उभे राहू शकता आणि एव्हरी 30-40 मिनिट्समध्ये एखादी बस येते. जिथे तुम्हाला जायचं असेल ती बस तुम्ही बोर्ड करून तुम्ही आरामात ट्रॅव्हल करू शकता. तर असा होता आमचा प्रालीनमधला पहिला दिवस. आरामाचा होता. खूप ट्रॅव्हल केलेला आहे, थकलो आहोत. तर पुढे जाऊन पण आरामाचाच दिवस आहे, म्हणून काही जास्त शूट नाही केलं. सो येणाऱ्या व्लॉग्समध्ये सीशेल्सबद्दल खूप ॲडव्हेंचरस आणि मस्त मस्त व्हिडिओज तुमच्याबरोबर मला शेअर करायचे आहेत. तर स्टे ट्यून फॉर माय अपकमिंग व्लॉग्स. टिल देन, लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. बाय.